लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील यांनी वाजत गाजत स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार। चोपडा नगर परिषदेवर नगर परिषदेच्या स्थापनेपासून प्रथमच शिंदे गटाच्या शिवसेनेनं आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता मिळवली आहे। नगर परिषदेत पहिल्यांदाच शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आल्यानं नगरपालिकेवर भगवा फडकला असून या ऐतिहासिक विजयाचा आनंद सर्वसामान्य मतदार आणि शिवसैनिकांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शिवसेना काँग्रेस आघाडीचे नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील, माजी आमदार लता सोनवणे, त्याचबरोबर काँग्रेसच्या डॉक्टर स्मिता पाटील तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गणपती मंदिरात दर्शन घेतल्यानंतर वाजत गाजत पायी चालत नगरपालिकेत प्रवेश केला। गणपती मंदिरापासून नगरपालिकेकडे येताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले। नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता सचिन पाटील, माजी आमदार लताताई सोनवणे आणि डॉक्टर स्मिता पाटील यांचे औक्षण करून स्वागत आणि सत्कार केला। यावेळेस केक कापून औपचारिकरित्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्यात आला। नमस्कार। आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब, तसेच आपले लोकप्रिय आमदार प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने जे मला नगराध्यक्ष पद मिळालेलं आहे शिवसेना शिंदे गटाकडनं, त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे। तसेच आज माझा जो हा पद सोहळा आपण पार करत आहोत, तर मी चोपड्याच्या जनतेला एकच सांगू इच्छिते की चोपडा नगरीचा विकास करायचा ध्यास आम्ही हाती घेतलेला आहे। सर्वांच्या मार्गदर्शनाखाली खरोखर आपल्या चोपड्या नागरिकांच्या ज्या मूलभूत ज्या सुविधा त्यांचे जे हक्क आहे ते आम्ही नक्कीच पार करू। आपल्या नगर परिषदेत आपल्याला खूप चांगले अधिकारी लाभलेले आहेत, खूप चांगला स्टाफ लाभलेला आहे। तर नवनवीन प्रकल्प आपल्याला कसे राबवता येतील आणि जास्तीत जास्त निधी आपल्या चोपडा शहरात कसा आणता येईल यावर आम्ही सर्व काम करणार आहोत। धन्यवाद। लोकनायक न्यूज